मुलींना सांगायचं म्हणजे की शिक्षण इम्पॉर्टंट, नोकरी अतिशय इम्पॉर्टंट आणि भले आपल्या घरचे लग्नाच्या मागे खूप आपल्या मागे लागत असतील, तरीही आजचं जे पूर्ण जग आहे ते ते एवढं व्हॉलिटाईल आहे, ते एवढं बदलतंय, रोजच्या रोज बदलतं आहे आणि माणसाकडे आता वेळ नाहीये. त्याच्यामुळे आपण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एका एन्व्हायरमेंट मध्ये राहत असतो, दुनियेमध्ये आता आपलं जे इंटरॅक्शन चालू आहे त्याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या महिलांनी सक्षम होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच बरोबर इमोशनली स्ट्रॉंग होणं, मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग होणं हेही खूप गरजेचं असतं. एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही झाली किंवा काही अघटित असं झालं तर जीव अजिबात द्यायचा नाही, आत्महत्या अजिबात करायची नाही, कारण आयुष्य खूप चांगलं असतं आणि त्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. पर्याय आपण शोधले की आपला स्वतःचा आनंद इम्पॉर्टंट असतो. आपण आनंदित राहिलो तर आपण जगाला आनंद देऊ शकतो. सो बी स्ट्रॉंग. हे जे 9 दिवस आहेत, मला वाटतं पूर्ण वर्षभरामध्ये हे जे 9 दिवस येतात ते 9 दिवस महिलांना खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग बनवतात आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप करतात की कोई भी आए, कोई भी दुश्मन आए, कोई भी आए, हम उनको हँडल कर लेंगे. आणि ती जी प्रेमळ तिच्यातलं एक व्यक्तिमत्व असतं ते तर ती दररोजच आपल्या सगळ्या लोकांसाठी एक्झिबिट करत असते. सो मला वाटतं ते कॉम्बिनेशन असतं. एकतर वाईट प्रवृत्तींबरोबर लढण्यासाठी तिला जी ताकद लागते ती ताकद ह्या 9 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं महिलांमध्ये येते